वेद प्रतिपाद्या ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या देवा तुझी गणेशु सकल मती प्रकाशु देवा तुझी गणेशु सकल मती प्रकाशु म्हणे निवृत्ती नाशु अवधारी जोडी म्हणे निवृत्ती नाशु अवधारी जोडी ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या अकार चरण युगुल उकार उदर विशाल अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे मकार महामंडल मस्तकाकारे ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या हे तिन्ही एकवटले तेथे शब्द ब्रह्म कवळले हे तिन्ही एकवटले तेथे शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपे नमिले आदि ते मिया श्री गुरु कृपे नमिले आदि बीज ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या राजाधिराज सद्गुरुनाथ श्री सिद्धरामेश्वराय नमः राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वराय नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं दण्डवातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वदी साक्ष्यभूतं भावार्तीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि श्री गुरुचरण प्रतापे पुण्यपापे झाले त्रिभुवन समतीर्थे ज्ञानगंगे मिळाली शुभ शुभ पाहता भावना राम झाले निसिदिनी गुरुराया उन्मनी झोपाली जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज सद्गुरुनाथ श्री सिद्धरामेश्वराय नमः राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वराय नमः ग्रंथ नामदास बोध गुरु शिष्यांचा संवाद दशक 8वा समास पहिला ओव्या 60
देवदर्शन वाचण्यास प्रारंभ करतो जी महाराज. श्रीराम. श्रोते व्हावे सावध, विमळ ज्ञान बाळबोध, गुरु शिष्यांचा संवाद अति सुगम पर्येसा. नाना शास्त्रे धांडोळीता, आयुष्य पुरेना सर्वथा. अंतरी संशयाची व्यथा वाढोची लागे. नाना तीर्थे थोर थोरे, सृष्टीमध्ये अपारे. सुगमे दुर्गमे दुष्करे, पुण्यदायके. ऐसी तीर्थे सर्वही करी, ऐसा कोण रे संसारी. फिरो जाता जन्मवरी, आयुष्य पुरेना. नाना तपे नाना दाने, नाना योग नाना साधने. हे सर्व ही देवा कारणे, करिजेत आहे. पावावया देवाधी देवा, बहुविध श्रम करावा. तेने देव ठाई पाडावा, हे सर्व मत. पावावया भगवंता ते, नाना पंथ नाना मते. तया देवाचे स्वरूप ते, कैसे आहे. बहुत देव सृष्टीवरी, त्यांची गणना कोण करी. एक देव कोणे परी, ठाई पडेना. बहुविध उपासना, ज्याची जेते पुरे कामना. तो तेथीची राहिला मना, सदृढ करुणी. बहुदेव बहुभक्त, इच्छा झाले आसक्त. बहु ऋषी बहुमत, वेगळाले. बहु निवडिता निवडेना, एक निश्चय घडेना. शास्त्रे भांडती पडेना, निश्चय ठाई. बहुत शास्त्री बहुत भेद, मतांस विरोध. ऐसा करिता वेवाद, बहुत गेले. सहस्रामध्ये कोणी एक, पाहे देवाचा विवेक. परी त्या देवाचे कौतुक, ठाई न पडे. हजिरा सद्गुरुना सिद्धरामेश्वराय नमः. राजाजिरा सद्गुरुना श्री भाऊ राजाय नमः. राजाजिरा सद्गुरुना श्री काळ सिद्धेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुना श्री काळसिद्धेश्वराय नमः. आनन्दमानन्दकरं प्रसन्नं, ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं. योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं, श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि. चैत्र पौर्णिमेनंतर पूज्यपाद स्वामीजींच्या जयंती उत्सवानिमित्ताने बोरीवली इथे दरवर्षी आपण या सत्संगात संमेलित असतो. आणि याही वर्षी सर्वांची उपस्थिती इथे झालेली आहे. समर्थांच्या दासबोधामध्ये देवदर्शन नामक समासाचा निरूपण आपण सर्वजण ऐकत होतो.
प्रत्येक धार्मिक व्यक्तीच्या किंवा आध्यात्मिक व्यक्तीच्या जीवनात देवदर्शन हे अत्यंत आवश्यक आहे. मनुष्याचा जीवनाचा अंतिम ध्येय आहे देवदर्शन. आद्य कर्तव्यही तेच आहे, अंतिम लक्ष्यही तेच आहे, देवदर्शन. जीवन धन्य होणं अपेक्षित असेल तर ती तेव्हा होणार जेव्हा आपण देवाची दर्शन करतो. जन्म सार्थक तेव्हा होणार जेव्हा देव साक्षात्कार होईल. ज्याचा साक्षात्कार व्हावं, ज्याचं दर्शन व्हावं असं खूप लोकांना वाटतं, पण नेमकं देव कोणत्या स्वरूपात आहे? देवाची रूप आणि नाव अनंत आहेत. कोणत्या स्वरूपात देवाने आपल्याला दर्शन द्यावं? कारण आपल्या पूर्वज मंडळी जे ज्ञानी आहेत त्यांचा अभिप्राय सुद्धा भिन्न भिन्न आहेत देवासंबंधात. कोणाला देव माता पिता अतिथी आचार्यांमध्ये पाहायला सांगितलं, कोणाला देव पंचमहाभूतांमध्ये पाहायला सांगितलं. अग्निदेव, वायुदेव, वरुणदेव, आकाश आणि पृथ्वी देवता, इथे देवांचे दर्शन करायला सांगितले. काही काही मंडळी ब्रह्म विष्णू महेश आणि अनेको देविया, लक्ष्मी सरस्वती पार्वती, असे अनेको देवी देवतांचे सांगितले. काही लोकांनी असाही उल्लेख केला देव चर्मचक्षुला दिसत नाहीये, देव अंतःचक्षुला दर्शन देतो. म्हणून सर्वांनी आपल्या ह्या दोन डोळ्यांपेक्षा तिसरं नेत्र विवेक जागृत करावं, तिसरं डोळे जागृत करावं, देवदर्शन होईल असंही काही लोकांनी सांगितलं. योगशास्त्रातील मंडळींनी, हठयोगातले लोकांनी मूलाधारापासून सहस्रारापर्यंत जो प्रवास आहे, एक एक चक्र उद्दीपन करत करत सहस्रारामध्ये जाऊन थांबणं, हे ब्रह्म साक्षात्कार आहे किंवा देव साक्षात्कार आहे असं ते म्हणाले. काही लोक भक्ती केले तर मुक्ती नावाचा, भक्ती नावाचा बीज पेरला, ज्ञान नावाचा वृक्ष वृद्धिंगत होतो, त्याला मोक्ष नावाची फळं लागतात, तीच भगवंत आहे असं समजावं असंही काही लोकांनी सांगितलं. काही लोकांनी
देवता स्वर्गादी लोकांमध्ये आहेत. यज्ञ यागादी करा, तुम्हाला जे अर्पण करायचंय त्यांना प्रसन्न करण्याकरता यज्ञ माध्यम करून सर्वही पदार्थ त्या देवतांना पोचवा, ते तुमच्यावर प्रसन्न होतील आणि दर्शन देतील, असंही सांगितलं. जसं जसं माणसं भेटतील तशी तशी उपदेश करत गेले. सगळ्यांसाठी एकच उपदेश अनुपयुक्त समजले. ज्याची भाव जसा असेल तसंच त्याला देवदर्शनाची मार्ग दाखवले आमच्या लोकांनी. कोण म्हणाली याच डोळ्यांनीच देव दिसतो चर्मचक्षुना. दुसरे म्हणाली नाही, चर्मचक्षुना नाही दिसणार, तो ज्ञानचक्षुला दर्शन देईल. म्हणून आंतरिक डोळ्यांनी देवाला पाहायला पाहिजे, असंही काही लोक. काही लोक म्हणाले देव अणु रेणू तृण काष्ट इत्यादी सर्वात ठासून भरलेला आहे. त्या देवाला पाहण्याकरता तीक्ष्ण दृष्टी, सूक्ष्म दृष्टी पाहिजे. दृष्टीम ज्ञानमयम कृत्वा पश्येत ब्रह्ममयम जगत. दृष्टी जर ज्ञानमय करून घेतली तर कुठेही कशातही परमात्म्याचं दर्शन होतो, असंही म्हणाले. देवदर्शन ह्या सर्वांच्या अर्थाने सर्वही तिथेच घेऊन जातात मार्ग. हे कोण म्हणाले की उत्तम कर्म करा, त्या कर्मामध्ये जे आनंद भेटते त्या आनंदाला देव माना, असं कर्मयोगी लोकांची म्हणणं होतं. योग हा कर्मसु कौशलम. कुठेही अंगाला चिकटणार नाही अशा पद्धतीने, मन कशातही लिप्त होणार नाही अशा पद्धतीने आपण भगवंताचीच ही सेवा आहे या भावनेने कर्म करा. त्या कर्मामधला आनंदच तुम्हाला परमात्मा रूपाने दर्शन देईल. त्या कर्मामध्ये मिळणारा आनंदच परमात्मा आहे असं माना, असंही सांगितलं. कोण म्हणाले की नाही, नामस्मरण करा, नामादेव तो कैवल्यम. नामानेच मुक्ती प्राप्त होणार आहे आणि नामस्मरण करत राहा, दुसरं काय करू नका. कोण म्हणाली नाही नामाने होणार, ज्ञानादेव तो कैवल्यम. जोपर्यंत आपल्याला देवाचा स्वरूपाचा ज्ञान होत नाही आणि त्याचा अनुसंधान ज्ञान झाल्यानंतर त्याच्या प्राप्तीसाठी आम्ही जोपर्यंत प्रयास करत नाही, दर्शन होणार नाही. देव सर्वत्र, हे सगळ्यांना मान्य आहे. तो मंदिरातही आहे, वृक्षांमध्येही आहे, पाषाणामध्येही आहे, पाण्यामध्येही आहे, पृथ्वीमध्येही आहे. रितानाई ठाव ब्रह्माविना ओस स्थळ नाही. किंचित ही जागा या देशात, या पृथ्वीत देवाशिवाय नाही आहे. प्रत्येकात देव आहे. तिळा इतके हे बिंदुले, तेणे त्रिभुवन कोंदाटले. छोट्यातल्या छोट्या घटकामध्ये सुद्धा परमात्म्याच्या अस्तित्व आहे. परमात्मा केवळ पंचमहाभूतामध्ये आहे असं नाही आहे. परमात्म्याला पाहायचं ठरवलं तर त्याचं दर्शन कुठेही कशातही होऊ शकतं. नामदेव महाराजांना परमात्मा श्वानातही दिसला. जगातलं एकमेव अद्भुत उदाहरण आहे. नुसतं वाळलं चपाती कसं खाणार, हे तूप पण घे,
तुपाची वाटी घेऊन मागे लागणारा, त्यांना परमात्मा त्याच्यातच नव्हे त्याच्यातही दिसला होता. थोडंसं अंतर समजून घ्यायचा. काही लोक इतकी दुराग्रही असतात की ह्याच्यातच देव आहे, याच्यातच देव आहे म्हणणारी याच्यातही देव आहे, जसं त्यात आहे तसं यातही आहे, ही दृष्टी फार महत्वाची आहे. दुराग्रही मनुष्य यातच आहे असं म्हणतो, माझंच सत्य आहे आणि माझाच मार्ग बरोबर आहे आणि मी बोलतो हेच खरं आहे असं म्हणणारीही काही पंथ आहेत. आमच्याशिवाय बाकी सगळी जगातली पंथ हे खोटे आहेत, यांना कधीही देवदर्शन झालेले नाही आणि होणारही नाही अशा पद्धतीने त्या देवदर्शनाकरता अनेको लोक निघालेले आहेत. आणि ज्या ज्या मार्गाने गेले त्या मार्गातला अनुभव घेतले, त्याच्यावरून एक एक पंथ आणि एक एक मत तयार झाले. द्वैत पंथ तयार झाला, अद्वैत पंथ तयार झाला, शक्ती विशिष्टाद्वैत पंथ तयार झाला, विशिष्टाद्वैत पंथ तयार झाला, शिवाद्वैत पंथ तयार झाला, केवलाद्वैत पंथ तयार झाला, अनेको रस्ता तयार झाला. पण हे सगळे रस्ते तिथेच जाऊन मिळणार आहे हे दूरदृष्टी नसल्या कारणाने बरीच लोक माझंच सत्य आहे, नाही तुमचं सत्य आहे पण माझंही सत्य आहे असं जेव्हा आम्ही म्हणायला शिकतो तेव्हा आपल्यातले संघर्ष संपतील. देवासंबंधात आम्ही एकमेकांना मूर्खात काढण्यामध्येच आयुष्य घालवतो. माझंच कसं खरं आणि तुझं कसं खोटं हे सिद्ध करण्यामध्ये आयुष्य सगळे घालवतो. आम्ही म्हणतो आमचाच देव स्ट्रॉंग आहे, आमचा देव अत्यंत प्रभावशाली आहे. खेड्यागावात तुम्ही ऐकलात की नाही मला माहित नाही की ते म्हणत असतात आमचा गावचा देव भयंकर जागृत आहे. अग्नी अग्नी काय जाळतो थोडी, आमच्या गावचा देव म्हणजे एकदम जागृत आहे. मग दुसऱ्यांच्या गावातले काय झोपलेले असतो तो? आमची भावना आहे तशी, सगळे देव जागृतच आहे, देव जागृतच आहे. देव म्हणजे जे दिव्य आहे भव्य आहे त्याला देव म्हणतात. दिव्यात देव इत्युच्यते, बृहत्वात ब्रह्ममित्युच्यते. जे बृहत्त आहे, मोठं आहे. मोठं म्हणजे किती? जिथपर्यंत आपली डोळे जातात तिथपर्यंत. आमचे नजर जिथे जाऊन थांबतात त्याच्या पलीकडे सुद्धा त्याचे अस्तित्व आहे. त्याच्याकरता मनच एवढं मोठं बनवावं लागतं. आम्ही आमची मन जितकं छोटं ठेवतो देव तितका छोटा होतो. आमचं मन आम्ही जितकं मोठं बनवू देव सुद्धा आमचा तितकंच मोठा असतो. देव एवढा मोठा आहे की माझ्या 2 हातात काय मावणार आहे. माझा हातच मी एवढा मोठा करून घ्यायला पाहिजे की देवा एवढं होतील एवढं. अर्थात आमच्या मनाचे हात एवढं मोठं व्हायला. मनाचं सामर्थ्य खूप आहे, पण आम्ही संसारात या विषयांच्या सहवासाने मनाला खूप छोटं करून टाकलेले आहोत. मनाने बांध घालून घेतलेले आहेत. एवढीच जागा माझी म्हणतो, काय तेवढीच माझी असू शकते? काही जागा माझी कधी होऊ शकतं? आम्ही प्रॉपर्टी कार्ड आणि 7 वाऱ्यावरच सर्व भिस्त ठेवतो. ती 7 वारा म्हणते तुझी नाव लागण्यापूर्वी दुसऱ्यांचं नाव होतं याच्यावर, आणि तूही गेलास तर ह्या जागी दुसरं येणार आहे. आणि जो आलेला प्रत्येक जण म्हणतो हे माझं माझं माझं.
पण ती जागा कधी म्हटलेली नाही मी यांचा आहे. एवढ्यावर आपल्या लक्षात यायला पाहिजे. एक व्यवहार आहे, ठीक आहे, व्यवहारापर्यंत, परंतु व्यवहार म्हणजे एक काळात असतो, भूतकाळात नसतो, भविष्यात राहील याची शाश्वती नाही. वर्तमानात जे उपस्थित आहे आता दिसतोय तो व्यावहारिक सत्ता आहे. फार तर आज आहे आणि उद्या आहे, नंतरची काय शाश्वती आहे. मी तरी नाहीशी होईन, जागा तिथेच राहील. सगळीजण आपण माझं 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 म्हणून ती कबाडवर ओझ सगळी घेऊन त्याच्यात दबलो गेलो आणि काहीही आपलं नसते. भूम्यो हसन्ति मम भूमि इति ब्रुवाण. जमीन हसते है. का हसते? या जमिनीला जो माझा 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 म्हणतो, ती जमीन म्हणते मी कोणाचाच नाहीये. तुमच्यासारखे बरीच आजपर्यंत हजारो माणसं या भूमीवर आले आणि सगळी म्हणाले ही माझं. काहींनी तरी आयुष्य सगळी एवढ्या जाग्यासाठीच कोर्ट कचेऱ्यांची फेऱ्या मारूनच गेले वरती. तेव्हा जमीन म्हणते अरे तुम्ही माझं म्हणून काय उपयोग, मी म्हणायला पाहिजे ना यांचा आहे. इथे हा जीव आलेले केवळ उपभोगासाठी आलेले, मालकी सिद्ध करण्यासाठी आलेले नाही. आम्ही सर्व मंडळी या पृथ्वी तलावर जे आलेलो आहोत, कोणीही मालक होण्यासाठी नाही आलेलो. आपण जे पूर्व जन्मात केलेले कर्माची जी काही फळ आहे ते उपभोगण्यासाठी आलेलो आहोत. केलेले कर्म पुण्य असतील तर सुख, आणि केलेले कर्म प्रतिकूल असतील तर त्याची दुःख. इथे उपभोगायचं, भोगता 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 त्या परमात्म्याचा दर्शन करण्याचा प्रयत्न करायचा आणि सर्व काही त्या परमात्म्याला अर्पण करायचं, करून आनंदाने निघून जायचं. कारण काही महात्म्यांनी असं म्हटलेले आहे, त्या माणसाचा अंतिम क्रियेला जरूर जावं. कुठला माणूस? ज्याने प्रयत्नपूर्वक खूप काही जमिनी खरेदी केलेली आहे, भरपूर संपत्ती गोळा केलेली आहे, गरिबांच्या अंत्यविधीला नाही गेला तरी चालेल, पण त्या माणसांच्या अंत्यविधीला जरूर जावं सगळ्यांनी. ज्यांनी प्रचंड आयुष्य खर्ची करून संपत्ती मिळवलं, त्यांच्या अंत्यविधीला जरूर जावं. का? जाताना किती नेतोय ते पाहण्याकरता. होय ना? एवढा गोळा केला, एवढा गोळा केला, याचा मुंडका मुरगळला, त्याचा मुंडका मुरगळला, याला मारला, त्याला मारला, ह्याला ठोकला, त्याला ठोकला, रात्रपाळी केला, दिवसपाळी केला आणि गेला. एवढा सर्व मिळवलेला माणूस जाताना किती नेतो हे जरूर पाहण्याकरता जावं. दुसरं कोणाचाही जवळच्या नातेवाईकांचे चुकवला तरी हरकत नाही, पण याची अंत्यविधीला जरूर जावं. का? एवढा कष्ट करून माझं 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 म्हणून आता जाताना ओझ किती नेतो हे पाहण्याकरता जावं. कोणी नेलं. आणि हे ज्ञात नाही, माहित नाही असं नाहीच आहे, सगळ्यांना माहिती आहे. आम्ही कॅन्टीन मध्ये, हॉटेलमध्ये जातो खरेदी करण्यासाठी नाही, खाण्यासाठी जातो. कॅन्टीन हे खरेदी करण्याची जागा नाही आहे, केवळ उपभोगाची जागा आहे. पाहिजे ते पदार्थ खिशातले पैसे असेपर्यंत खाता येईल. आपापली खिसा बघून खावं, नाहीतर तिथेच मग कप बशा धुवायला लावतील.
पैसे फिटेपर्यंत ही पृथ्वी, ही मर्त्यलोक जी आहे ही एक उपभोग स्थान आहे. इथला ऐश्वर्य उपभोगता कर्मभोग घेता घेता देवदर्शन करता येईल का, हे जरूर पाहावं. जरूर करता येतं. देवाजवळ जाता येईल अशी उत्तम कर्म करता येईल का. देवाजवळ जायचंय, देवाचे दर्शन करायचंय, पात्रता प्राप्त करणं ही गरजेची आहे. मनी नाही भाव देवा मला पाव होणार नाही. भाव शुद्ध करणं आणि त्याच्या जवळ जाणं. देवाचा लोकात जाता येईल. ज्या गावात राहतो देव त्या गावात जाता येईल, सोपं. त्या गल्लीतही जाता येईल, सोपं आहे. त्या घरातही जाता येईल त्यांच्या, हेही सोपं आहे. परंतु त्या देवाला भेटणं आणि त्यांना प्रसन्न करणं हे थोडंसं कठीण आहे. का? व्यवहार समसत्तेत होतो, विषमसत्तेत व्यवहार होत नाही. समानशील व्यसनेषु सख्यत्वम. शील आणि व्यसन जर समान असतील तर दोस्ती किंवा ऐक्य बनतं. तसं देवाचे दर्शनच करायचं असेल, जो दिव्य भव्य आहे, दिव्य म्हणजे सर्वज्ञत्व, सर्वशक्तित्व, सर्वकर्तृत्व आणि सर्वत्रत्व, हे ज्यांच्याकडे आहे त्यांना आपण दिव्य म्हणतो. दिव्य शब्दाचा अर्थ सर्व काही करू शकतो, सर्व काही जाणू शकतो आणि सर्व काळात तो राहू शकतो आणि सर्वत्रही राहू शकतो. सर्व काळात आणि सर्वत्रही एकाच वेळी तो सर्वत्र राहू शकतो. पण जीव कधी इथे आहे तर तिथे नाही. हे काम करू शकतो तर ते काम करू शकत नाही. हे जाणू शकतो तर एक दुसरं जाणू शकत नाही. म्हणून दोघांच्यात व्यवहार होईना झाला. जीव आणि परमात्म्यांमध्ये अंतर काय आहे? जीव अत्यंत संकुचित वृत्तीने व्यवहार करतो. तो नेहमी म्हणतो मी कसा परमात्मा होईल? परमात्मा तरी सृष्टी निर्माण केलाय, मला एक काडी सुद्धा बनवता येत नाही, असं ह्याच्या मनामध्ये हीन भावना आहे. सर्वही जाणणारा देव आणि मला माझ्या डोक्यावर केस किती आहेत माहित नाही आणि मी कसा देव होईन, मी कसं सर्वज्ञ होईन, ही जी आपभीती आहे याच्यामुळे तो देव होईना झाला. देव जर विश्वभर असेल तर मी तरी माझ्या घरातला फक्त एक व्यक्ती आहे आणि मी कुठे जगभर होणार आहे. म्हणून त्याला देव होण्यामध्ये, देव दर्शनामध्ये भीती निर्माण झाली. आणि ही भीती मोडून काढणं, ही भीती काढून टाकणं सद्गुरूंचं कर्तव्य असतं. सद्गुरू त्याला हेच सांगतो, देव शाश्वत राहणार आहे आणि जीव अशाश्वत आहे असा हा समजलाय. गुरु हे सांगतो शरीर अशाश्वत आहे. शरीरातलं जीव मात्र यापूर्वीही कुठल्या तरी शरीरात होता आणि ही शरीर टाकल्यानंतरही दुसऱ्या शरीरात जाणार आहे. त्यामुळे तो जीव अशाश्वत नाहीये, अनित्य नाहीये. जीव असत्य नाहीये, ज्याला मृत्यू नाहीये, म्हणून जीव सत्य आहे.
मला काय कळते असं समजू नको, सर्व काही कळतंय. जागृत अवस्थेतील व्यवहार मी जाणू शकतो, स्वप्न सर्व पाहू शकतो, आणि झोपेत सुद्धा माझी स्थिती गती कशी होती उठल्यानंतर मी सांगू शकतो. म्हणजे झोपेत सुद्धा मी जागा होतो. याचा अर्थ सर्व काळांमध्ये राहणारा तू आहेस, म्हणून तू परमात्म्याचा अंश आहेस, परमात्माच आहेस, असं गुरु आम्हाला समजावतो. तू अल्पज्ञ नाहीये, तू सर्वज्ञ आहे, सर्व काही जाणू शकतो. आणि तू केवळ या शरीरात आहे, या शरीरात अंश रूपाने आहे, आणि अन्य शरीरातील सर्वही अंश. वयम अमृतस्य पुत्राः अथवा ईशा वाश्यमिदम सर्वम. ईश्वर सर्वांमध्ये वास्तव्याला आहे असं जेव्हा जाणीव निर्माण करून देतो देव. आणि माणूस संकुचित का बनला, जीव संकुचित का बनला? मी आणि माझं हे दुर्गुण दोन त्यांच्यात शिरल्यामुळे त्यांच्या सर्वज्ञत्वाला, सर्व शक्तित्वाला, सर्व कर्तृत्वाला बाधा निर्माण झाली. मी आणि माझं हे दोन जर पुसले गेले आमच्यातले, आम्ही आणि आमचा असं जर मनात आला, तर सर्व जगाचा मालक आपण आहोत, आपण होऊ शकतो. आणि आज आम्हाला वाटतं की जेवढा मी माझा समजलेले त्याच्या पलीकडे मी जगू शकत नाही. काय आमच्याकडे म्हणतोय मनुष्य, म्हणतोय एवढं जर माझा कोणतरी घर काढून घेतला, माझ्या सती सुत पितादी या सर्वांना जर काढून नेलं, तर मी एकटा काय करेन, मी काय करू शकणार आहे, आता माझा कसं होणार आहे, असं जीव दुःखी होतो. तो कधीही विचार करत नाही या जगात कोणी नसलेले कितीतरी जीवसृष्टी आहेत, ते आनंदात आहेत, आणि माझेही सर्व बाजूला हटले तर मी काय जाणार नाहीये, मीही सुखातच राहणार आहे. माणूस असा एक भय स्वतः तयार करून घेतो. जीव जो आहे तो स्वतः भय तयार करून घेतो, माझं कसं होणार. दोन्ही हात नसलेली माणसं या जगात जिवंत आहेत, जेवतायत. दोन्ही पाय आणि दोन्ही हात नसलेली माणसं सुद्धा गेलेले नाही आहेत, जगतायत, आनंदाने जगतायत, चांगले जगतात. डोळे नसलेली माणसं सुद्धा या जगात जगतात. डोळे आहे तर ही सगळी माझं म्हणण्याला अर्थ असते, आणि डोळेच नाही तर हे माझ्या म्हणण्याला काय किंमत असतो थोडी. डोळे नसणारी माणसं या जगात काय आनंदाने राहिलेले नाही, खूप सारे राहिलेले. इंद्रिय आणि इंद्रिया संबंधातील संपत्ती नसले तर आम्ही जगू शकत नाही, अशी एक धारणा जीव करून बसलाय. जीवाला जगण्याकरता ही लागते असं नाही. जीवाला जगण्याकरता जो शरीर तो घेऊन आलाय, त्या शरीर त्यांची जे काय शिदोरी आहे, ते प्रत्येक शरीराची शिदोरी त्याच्या बरोबर आलेली आहे. आम्ही समजतो ही सगळी गेले तर मी एकटा काय करणार, माझा म्हातारपणात कसं होईल. का मुलं बाळ नसलेले कोणी म्हातारे नाही झाले या जगात. ते काय सगळीच त्यांच्या नातेवाईक गेल्याबरोबर काय भगवंताशी एकरूप झाले थोडी, विलीन झाली थोडी निसर्गामध्ये. नाही, ज्यांची त्यांची शरीराने आणलेले जे कर्मफळ आहे, भोग आहे, ती भोग त्यांचं रक्षण करत असतो. आमचा विश्वास नाही त्यावर. प्रत्येक शरीराने आपला अंतिम घटकापर्यंत जेवढ्या दिवसांचा किंवा जेवढ्या वर्षांची घेऊन आलेले, तेवढ्या वर्षाकरता लागणारे कोण ना कोणतरी येईल, उभं राहील आणि त्याचा सर्वही करून घेईल. का? या शरीराचा फायदा पूर्वीच्या कोणाकोणाला झालेले त्या सर्वांना देव उपस्थित करतो, तिथे उपस्थित करून त्यांच्याकडून याचे रक्षण करून घेतो.
पण आम्ही विश्वास ठेवत नाही म्हणून घाबरतो. विश्वास ठेवला तर कोणी घाबरायचे काही कारण नाही. काय असेल ते होईल. सर्व लोक असून सुद्धा बेवारसासारखे काही लोकांची जीवन आपण पाहतो. आणि कोणी नसताना सुद्धा मानलं तर सर्वही आपले आहेत म्हणून आनंदाने जीवन व्यतीत करणाऱ्या लोकांनाही आम्ही पाहतो. म्हणजे भौतिक ऐश्वर्याला, भौतिक अस्तित्वाला फार मोठं महत्व नाही आहे. आपल्या मनाची मान्यता फार मोठं असतं. मानलं तर खूप काय आहे, नाही मानलं तर काही नाही. या जगात बरीच लोक म्हणतात देव नाही, काय नाही, काय नाही ह्या सृष्टीत म्हणतात. आणि काही लोक म्हणतात देवाला सुट्टी दिल्याशिवाय जग शांत होणार नाही असं काही लोक म्हणतात. काही लोक म्हणतात देव नावाचा जो एक संकल्प आहे ही जगातनं पूर्ण नष्ट झाल्याशिवाय माणसं मुक्त होत नाही, अन्यथा हे सर्वही गुलामच राहतील. अशा काही कुचक्या लोकांची विचार असतात. का? ज्यांची त्यांची स्वातंत्र्य आहे, ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांना जे वाटते ते बोलू शकतात. नाही, देवाला आपण जोपर्यंत तिलांजली देत नाही तोपर्यंत आम्ही स्वतंत्र होत नाही असं बऱ्याच लोकांना वाटतं. आम्ही देवाला धरलं काय सोडलं ह्याला देवाला काही फरक पडत नाही. देव जर सोडला तर आमचा फरक पडतो. कारण आमच्या म्हणण्यावर देवाचं अस्तित्व अवलंबून नाही. आम्ही आहे म्हटल्याने आहे, नाही म्हटल्याने त्याचं अस्तित्व नष्ट होते. असं बऱ्याच वेळानं असं वाटते की आम्ही त्यांचे अस्तित्व नकारले की देवच नाहीसे होईल असं त्यांना वाटतं. मी म्हटलं डोळ्यावर पट्टी बांधून घेतलं आणि म्हणाला सूर्यच नाही या जगात, असा मरेपर्यंत, जन्मापासून मरेपर्यंत सांगत फिरला. काय सूर्याला फरक पडणार आहे? काय फरक पडतो? माणूस म्हटला सूर्यच नाही इथे, का? मला दिसला नाही कधी. तू डोळेच बंद करून घेतलाय, तुला कसं दिसणार तो? तसं ज्याने तो मार्गच बंद करून घेतलेले त्यांना कोणाला दिसू शकत नाही. आणि प्रत्येक गोष्टी आम्ही भौतिकरित्या सिद्ध करण्यामागे गेलो होत नाही. या जगातले व्यवहार हे सर्वही फिजिकली नाही आहेत. काही बौद्धिक व्यवहार आहेत, काही भावनिक व्यवहार आहेत. भौतिक व्यवहार काय आहेत? जेवण, खाणं, पिणं हे सर्वही भौतिक व्यवहार आहेत. बौद्धिक व्यवहार जे आहे, ज्ञानाची व्यवहार जे आहे, समजोत्याची समजुतीची व्यवहार जे आहे ते बौद्धिक आहे. आणि भावनिक व्यवहार काय आहेत? या सृष्टीवरील सर्व नातं जे आहेत हे नातं आमची भावनात्मक आहेत सर्व. अध्यात्म हे केवळ भौतिक नाही आहे. अध्यात्म जे आहे हे भावनिक व्यवहार आहे. आमची भावना जर शुष्क असतील, जग सगळी ही वाळवंटासारखं वाटतं. जग म्हणजे वाळवंटच आहे. मनात भावना सुपीक असतील, चांगले असतील, सर्वही ही सृष्टी सुंदरच दिसेल. अन्यथा यात काही नाही, हे सगळे वाळूचे कणच आहेत असं वाटायला लागेल आम्हाला. असं असते थोडी. पण काही लोकांना ह्या जगात काहीही दिसत नाही. का? त्यांची भावनाच मेलेली आहे. प्रत्येक व्यक्तीला एक भौतिक वस्तू म्हणून पाहतो. पती एक भौतिक गरज आहे, पत्नी एक भौतिक गरज आहे. त्या गरजेपायी आम्ही एकत्र आलोय, आमच्या गरजेपायी आम्हाला मुलं तयार झाले आणि आमच्या गरजेपायी आम्ही एकमेकांना मानले असे म्हणणारी लोकही आहेत तिथे. आणि काही लोक असेही आहेत, माझा भाऊ, बहीण, काका, मामा, नाना, नानी, वहिनी, दादा, हे सगळे आमची नाता, मित्र, मैत्रीण, गुरु, शिष्य, राजा, प्रजा, हे सर्व ही जितक्या प्रकारची नातं आहेत, हे नातं सर्व ही भावनात्मकरित्या आहेत. भावना शून्य झाले तर कोणी कोणाला नाही. आई आणि बाई मध्ये काही फरक राहत नाही त्याला.
बाबा बुवा बेटा हे सगळे एकसारखे होऊन जातील जनावरासारखे. जनावरांना काय कळणार माझी आई कोण आहे, माझा बाळ कोण आहे, भाऊ कोण आहे, बहीण कोण आहे. काही दिवसानंतर नातं नष्ट होऊन जाते. पण माणसांच्यात तसं नाही. आम्ही या सगळ्या गोष्टी लॅबोरेटरीतनं सिद्ध करायचं ठरवलं, कधीही नाही होणार. म्हणून मी नेहमी म्हणत असतो, एखाद्याला मी दादा म्हटलं, दादा म्हटल्याबरोबर तो म्हटला मला दादा का बोललास तू, चल दोघेही लॅबोरेटरीला जाऊ, आपण DNA टेस्ट करू म्हटला. का आमचा दोघांचा बाप एकच आहे का, कारण दादा बोललात ना तुम्ही. मी मामा म्हटल्याबरोबर मग माझ्या आईचं तुझं दोघांचंही ब्लड टेस्ट करू, मग माझा मामा आहेच की नाही हे सिद्ध करू, आणि मगच तुला मामा म्हणेन मी. असं काय व्यवहार चालतो? नाही ना, असा व्यवहार कुठली नाही चालणार. तसा देव आणि भक्त, गुरु आणि शिष्य असेल, हे जे आध्यात्मिक व्यवहार आहे हे भावनात्मक विश्वातले व्यवहार आहे. आणि याला सुद्धा मी जोपर्यंत मला दिसत नाही तोपर्यंत मी मानत नाही. आम्ही मानलं नाही मानलं तर त्याला काय फरक पडणार आहे. मानलं तर आम्हाला आनंद मिळेल, नाही मानलं तर आम्ही असंच मरू. जसं किडे मकोडे मरतातच ना दर दिवशी रस्त्यावर, ते कधी देवाला मानलेले आहेत थोडी. असे अनेको जीव दर दिवशी मरतात. जन्माला आले, काही दिवस राहिले, खाऊन पिऊन झाल्यावर एके दिवशी मेले. असं मरून जाईल, दुसरं काय होणार. आमच्यात ऋषी मुनी लोकांनी एक जीवन पद्धती निर्माण केली. असंही जीवन जगता येतं आणि असंही जीवन जगता येतं. एक भौतिक जीवन ही जगता येईल. भौतिक प्राण्यांचा भूत सृष्टी जी आहे त्यातल्या जीवांसारखा हाही एक होऊन जाईल. याच्यापेक्षाही आनंदमयी आणि सुंदर जीवन जगायचं असेल तर त्या सुंदर जीवनासाठी सुद्धा एक जीवन यात्रा तयार केली. या यात्रेतनं गेलात, या रस्त्याने गेलात तर तुम्हाला जीवन खूप आनंददायी असेल. कारण ह्या जगात माणसं सगळे जगायचं आहेत म्हणून जगत नाही, मृत्यू आलेले नाहीत म्हणून बरीच लोक जिवंत आहेत. आम्ही का जगावं, कशासाठी जगावं याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. अजून मरण आलेले नाही म्हणून जिवंत आहे. गाई बैल म्हैशींना विचारा तुम्ही कशासाठी जिवंत आहेत. हा, कोणतरी जन्माला घातले, अजून मृत्यू आलेला नाही म्हणून जिवंत आहेत. झाडांना विचारा का जिवंत आहात तुम्ही, मरण आलेलं नाही म्हणून जिवंत. अशीच काही लोकही भावनाहीन लोक जे आहेत त्यांना विचारलं तर तेही म्हणतील अजून मरण आलेलं नाही म्हणून जिवंत आहे. पण एक सुविचारी, सुज्ञ आणि सुंदर जीवन जगणाऱ्या व्यक्तीला विचारा, तो म्हणणार हे विश्वच माझा परिवार आहे हो. सगळ्यांबरोबर माझं नातं सुंदर नातं आहे. सगळ्यांसाठी मी आहे, माझ्यासाठी सर्व आहेत. अयम निजः परो वेत्ति गणना लघुचेतसा. हे माझं, हे खरं आहे आणि दुसऱ्यांचं आहे ते योग्य नाही, छोटा आहे. असा जो भाव आहे हे अत्यंत प्रच्छिन्न आहे. प्रच्छिन्न म्हणजे छोट. आम्ही मानलं तर विश्वच आपलं कुटुंब आहे. वसुदैव कुटुंबकम. विश्वच आपलं कुटुंब बनू शकतो कधी, भावना आमची जर ओली असतील, भावना स्वच्छ आणि सुंदर असतील आणि भावना जर विशाल असतील, सर्वांना आपलंसं करण्याची क्षमता त्या भावनांमध्ये आहे. नाहीतर घरची लोक सुद्धा आपली बनू शकत नाही. आणि भावना जर विशाल असतील तर विश्वातली सगळे आपली होऊ शकतात. विश्वच आपलं, विश्वची माझे घर ऐसे जयाचे मती स्थिर, असं म्हणतो ना. विश्वच आपलं घर बनू शकतो का, इथे जागा लागतो ना आपलं मानायला. आणि ज्यांच्या हृदय इतकी छोटी झालेली दुसरं कोणालाही आपलंसं
म्हणून ठेवायला जागा नाही आहे, तो माणूस दुसऱ्यांना काय मानणार आहे? हे जग इतकं सुंदर आहे, मानलं तर हे सगळे भाऊ बहीण माझी आहे. आम्ही म्हणत नाही गुरुबंधू गुरु भगिनी असं म्हणतो ना, म्हणजे आमच्या पारिवारिक नात्याच्याही पलीकडचं एक अद्भुत नातं आपले आहे. गुरुबंधू आणि गुरु भगिनी नावाची एक नातं आहे. कशावरून? मानलोय म्हणून, आपण मानतो म्हणून. नाही मानलं तर कोण भाऊ आणि कोण बहीण? आता आपण आहोत, एकमेकांच्या सुखदुःखाला जात असतो. कधी कधी आमची भावंडे येतील नाही येतील, पण आमचे गुरुबंधू भगिनी येतात, तेव्हा वाटते की ही खरं नातं, खरी नातं आहे, आमचं खरं नातं आहे असं आपल्याला वाटतं. आणि ह्या नात्याने कधी काही नुकसान झालेले नाही, झाले तर ते लाभच झालेले. आणि जितकं नातं वाढत जाईल तितकं श्रीमंत होत जातो. श्रीमंत कोण आहे? ज्यांची जनबल आहे, मनबल आहे, भावनांचं बळ आहे, तो श्रीमंत आहे. केवळ ऐश्वर्याचं बळ आहे आणि बाकीचेही कशाचंही बळ नाहीये. ऐश्वर्य आणि भावना जर एका तागडीत दोन्ही बाजूला ठेवली, धनाची पारड कधी खाली जाऊ शकत नाही, पण जनाची पारड आहे ना, कधी वर उठू शकत नाही. माणसांची काय किंमत करणार आहोत? धनाला किंमत असतो, त्याचा एवढ्या रुपयाचा ग्रॅम आहे, एवढ्या रुपयाची किलो आहे, एवढ्या किलोचा एवढी रुपये, याची किंमत करू शकतो. पण जी व्यक्ती आहे त्या व्यक्तींची किंमत कुठे करता येणार आहे आम्हाला? व्यक्तीची किंमत ज्यांची त्यांची भावनांवर आधारित आहे, त्यांच्या घरातल्या संपत्तीवर आधारित नाही आहे. असं बघितलं तर त्यांच्या कपड्यांनाच किंमत असतो, त्या व्यक्तीला किंमत नसतो. पण त्या व्यक्तीची जीवन मूल्य जे आहेत, त्या जीवन मूल्याला प्रचंड किंमत आहे, त्याची तुलनाच कोणी करू शकत नाही. अशी माझ्याबरोबर हजारोंची लाखोंचा परिवार आहे. हे आपले ऐश्वर्य आहे, हीच आपली ऐश्वर्य आहे. आणि आयुष्यात काय कमवावं तर हेच कमवायचं आहे. म्हणून व्यवहारात सुद्धा माणसं म्हणतात बघा, माणूस गेल्यानंतर कळते की त्याचं मौल्य किती होतं. किती माणसं येतात आणि काय बोलतात, तेव्हाच कळते की ही व्यक्ती कशी होती. म्हणजे प्रेतयात्रा पुढे चाललेले असताना पाठीमागची लोक हळहळत असतील तरी ही व्यक्ती फार मोलाची होती आणि फार मोठी होती ही व्यक्ती. ही व्यक्ती जायला नको होती असं म्हणत असतील तर समजायचं की हे देवतुल्य होती व्यक्ती. आणि प्रेत पुढे गेल्याबरोबर बोट मोडून पीडा गेली, बरं झालं गावातलं कीड संपला, एक उद्यापासून गाव शांत होईल असं कोण म्हणत असतील तर ह्या व्यक्तीला काहीच किंमत नव्हती इथे, असं आपण ठरवतो. आणि ही व्यक्ती डायरेक्ट नरकातच जाते, मगाशीची व्यक्ती ती स्वर्गात जाते. कोणी हे सांगायला येण्याची गरज नाही आहे, कारण त्या व्यक्तीने केलेली कमाई आहे जीवनातलं. आमची भावना हीच आमची कमाई आहे. आमची संपत्ती आमची कमाई नाही आहे, आमची भावभावना ही आमची कमाई आहे. किती माणसांना, किती जीवांना हवे हवेशे होऊन आपण राहिलो. याकरताच आम्हाला गुरुजन सद्गुरु हे सांगतात, हे सर्व ही भगवंताचीच रूप आहेत. आणि देव दर्शन करायचं असेल तर प्रत्येकांच्यात परमात्म्याचे दर्शन व्हायला पाहिजे. आम्ही घ्यायचं ठरवलं तर हे सर्व ही प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटक हे परमात्म्याची ठिकाण आहेत. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तू, प्रत्येक जीव हे परमात्म्याची मंदिर आहे. देहो देवालय प्रोक्तः जीवभूत सनातना. प्रत्येक व्यक्तीची शरीर हे देवालय आहेत. काया ही पंढरी आत्म पंढरी राव. प्रत्येक व्यक्तीची काया म्हणजे शरीर हे पंढरी आहे, पंढरपूर आहे.
विवेकाची वीट भजन म्हणतो ना आपण. पांडुरंग आमची इथे विवेक असेल तर विवेकावरच उभा असतो. अविवेकींच्या हृदयात कधीही परमात्मा वास्तव्याला आहे असं जाणवत नाही. सुषुप्त अवस्थेत असेल, जागृत अवस्थेत नाही. देवदर्शन करण्याची ही एक पद्धत आहे. म्हणून आपली लोक म्हणाले, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तिथेची जाणावा. ही दृष्टी आहे, ही दृष्टी आहे. वैष्णव जन तो तेणे कही एक पीड पराई जाणे रे, परदुःखे उपकार करे सो मन अभिमान न आणे रे. संत गुजरातची काय आणि महाराष्ट्राची काय आणि उत्तर प्रदेशची काय, राजस्थानची काय, संत संत त्यांची दृष्टी एकच आहे. भाव परिपक्व झाले, सर्वत्र परमात्मा दिसतो. कुणाला गरजूंमध्ये दिसतो, कुणाला गरीब श्रीमंत सर्वांमध्ये दिसतो. एकनाथ महाराजांना काशीला जाताना गाढवांच्यात परमात्मा दिसला. तिथेच जे विश्वेश्वरासाठी पाणी घेऊन चालले होते ते इथेच पाजले. आणि कोणाला कशात आणि कोणाला कशात दिसले. इथेही आहे, इथेच आहे असं नाही आहे, इथेही आहे. देव तिथेच आहे नाही, तिथेही आहे. देव इथेच आहे असं नाही, इथेही आहे, सर्वत्र आहे. त्याकरता आमची मन आणि भावना तयार करणं गरजेचे असते. केले तर सर्वत्र दिसेल. देवदर्शन म्हणजे देवाचं दर्शन कधीही कुठेही केव्हाही होऊ शकतं. फक्त डोळे असले पाहिजे. डोळे नसणाऱ्यांना कुठेही दिसेल नाही. माझी डोळे चर्मचक्षु आहेत, पण ज्ञानचक्षु आहे का? ज्ञानचक्षु असेल तर सर्वत्र. म्हणून समर्थांचा जो निरूपण आहे की देवदर्शनाचा, असंच आहे. स्वामीजी महाराज आपले गुरुदेव, त्यांची दृष्टी होती. म्हणून ते म्हणत होते की असं कुठल्याही जागा नाही की इथे देव नाही असं. आणि त्यांनीच रूढ केलेली एक हे होते की मी गुरु म्हणजे मी देव आहे, शिष्य म्हणजे कनिष्ठ आहे असं नाही आहे. तुझ्यातही परमात्मा आहे म्हणून टिळा लावून पाया पडत होते. व्यासपीठावर पूजा करताना गुरूंची जसं पूजा केली तसं शिष्यांचीही पूजा करण्याची प्रथा रूढ केली होती. बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटायचं. काही बाहेरचे आलेले लोक आम्हाला म्हणायचे, हे शिष्यांची पूजा करतात महाराज. कोणतरी एक दिवशी विचारले महाराजांना, महाराज तुम्ही गुरु आहात, तुमची पूजा शिष्य करतात, ठीक आहे, तुम्ही का गुरु शिष्यांची पूजा करता? अरे आम्हाला देव त्यांनीच बनवल्यामुळे आम्ही त्यांची पूजा, देवांचे देव आहेत, यांनी मानलं नाही तर आम्ही कसं गुरु होणार? आम्हाला गुरु किंवा देव मान्यतेवर होत असते. मग ते कुठे कमी आहे? त्यांच्या हृदयात परमात्मा आहे, आमच्यात आत्मा आहे आणि ह्यांच्यात काय पात्मा आहे असं असते थोडे? त्यांच्यातही आत्मा आहे. आम्ही असं केल्याने तेही तसं करण्यास शिकतील. त्यांची मान्यता अशी होती की मी अशी केले तर आमची गुरुच एवढी मान्यता देतात तर आपण कसे वागायला पाहिजे, ही जबाबदारीची जाणीव आपल्या लोकांना व्हावं याकरता सांगत होते. आणि केवळ म्हणून नाही, कृतीने. प्रवचनला बसले तर ते चांदीचे सिंहासन होते, सिंहासनावर महाराज बसायचे. विशेष कार्यक्रम असतील तर प्रत्येकाला त्याच्यावर बसून ते खाली बसत होते. आणि ते जगद्गुरु होते, संन्याशी होती, संन्याशांची सिंहासन होतं. कधी कधी ते स्वामी महाराजांचे गुरुबंधू जे असायचे, काही ग्रहस्थ असायचे,
त्यांना सुद्धा त्याच्यावर बसवायचे. ते संन्यासी नसायचे, ब्रह्मचारी जरूर असतील पण संन्यासी नव्हते. तरी सुद्धा ते त्या सिंहासनावर बसून आपण खाली बसत होते. केवळ गुरुबंधूंनाच बसवत होते असं नाही, शिष्य लोकांनाही बसवत होते. बसायचे. लाजलं बिजलं तर मुस्काट्याला देईन, गुरु सांगतील ते ऐकायचं म्हणत होते. आणखीन एक उदाहरण सांगत होते महाराज. एक उदाहरण सांगत होते, अरे अंग फारच दुखायला लागले, जरासा तुडवतोयस का बघ. महाराज तुमच्यावर कसं पाय द्यायचं वा अंगावर, असं म्हटलं म्हणे. महाराज म्हटले आता तोंडावरच पाय दिलास आणि आता अंगावर द्यायचं काय राहिले म्हणे. गुरु उडी मार म्हटले तर मारायची तयारी पाहिजे, तुडव म्हटले तर तुडवायची तयारी पाहिजे. तसं बस म्हटले की बसायला पाहिजे असं म्हणत होते. कारण त्यांचा जो हजरजबाबीपणा होता तो अन्यत्र कुठे पाहायला मिळणार. अन्यत्रची बरीच मंडळी चाकोरेबद्ध रूढी आणि कंदाचारांमध्ये अडकलेले होते. स्वामीजी महाराजांची जीवनशैली मौढ्यता म्हणा, रूढी, कंदाचार जे होते यांच्या पलीकडे काही गोष्टींना स्वामी महाराज म्हणत होते ही थोडंसं शिथिल करणं गरजेची आहे. आणि ज्या गोष्टी कालबाह्य होतात त्या गोष्टी आपोआप व्यवहारातनं बाजूला जाणे अपेक्षित असते. कारण रूढी आणि परंपरा देश काल वस्तू परिस्थितीनुसार निर्माण झालेले असतात. आज तशी परिस्थिती नाही तर आज त्याची गरज काय, असं त्याच्यावर आघात करत होते. म्हणून महाराज एक उदाहरण आपल्याला नेहमी सांगत होते की कुरुंदवाड संस्थानामध्ये कोणतरी त्या काळात घरात वारलेले होते आणि जे गोड होतं, श्राद्धाचा दिवस होता, श्राद्ध होता. श्राद्धाच्या दिवशी सगळ्या पंक्ती बसवले. पहिली पंक्ती बसवली, ब्राह्मण पंगत होतं आणि जेवण वाढत होते. वाढत असताना सुरुवातीलाच एक मांजर आला आणि जो आमटी वाढणारा माणूस होता त्याच्यावरच उडी मारल्यामुळे त्याच्या हातातली आमटीचं भांडी खाली पडली आणि जेवायला बसलेल्यांच्या अंगावर, सगळ्यांच्या अंगावर आमटी उडाली. मग तेव्हा संस्थानिकांनी हुकूम सोडले, इथून पुढे कुठल्याही जेवणाचं कार्य असतील आधी मांजर बांधून घालण्यात यावं आणि मग नंतर जेवण वाढण्यात यावं. काही वर्ष चालले हे आणि ते महाराज गेले पण, ज्यांनी नियम बनवले होते ते महाराज गेले पण पुढे जे त्यांचे उत्तराधिकारी आले त्यांच्या काळात एक असं समूह भोजन होतं आणि पहिली पंगत बसलेले जेवण घ्या असं कोणच म्हणेना. मग बसलेलेच वैतागले आणि ते म्हणाले का हो इतकं वेळ झाला, वाढून झालेले आहे पण उदबत्ती लावत नाही, मंत्र म्हणत नाही, काय कारण काय. ते म्हणाले मांजर शोधायला गेलेले आहेत. म्हणजे गावात मांजर शोधायला, ह्यांच्या घरात मांजर नाही आहे, जिथे असेल तिथे शोधून आणून त्याला इथे बांधून घालणार. मांजर शोधायला गेले, 2 तास झाले अजून सापडलेले नाही. मांजर बांधून घातल्याशिवाय जेवता येणार नाही म्हणाले. तेव्हा त्यातच एक वयस्कर वृद्ध माणूस होता. अरे बाबा रे, ज्यावेळी ती प्रथा निर्माण झाली त्यावेळी मी होतो इथे. ते एका मांजराने असा थोडासा अडचण केला होता म्हणून त्यावेळी राजाने हुकूम तयार केला किंवा कायदा तयार केला की इथून पुढे बांधून घातल्याशिवाय वाढू नका. आज घरात मांजर नाही तर गावातले पकडायला गेलाय म्हणजे ही किती मूर्खपणा आहे. आणि रूढी परंपरा जे आहेत, काही गोष्टींना जे तथ्यहीन आहेत ती विसर्जित होणे गरजेची असते असं महाराज म्हणत होते. म्हणून मठातल्या बऱ्याचशा ज्या अर्थहीन रूढी परंपरा होती त्या सर्वही सोडून दिले महाराजांनी. की जेवायला बसलेले असताना महिलांची भांगड्यांची आवाज ऐकू आला किंवा महिलांचा ध्वनी जर ऐकू आला
तर मठाधिपतींनी जेवू नये. कशासाठी केले होते, काय केले होते, त्याची गरज आहे का, सोडून दिले. एवढंच नाही, त्यांच्या खूप कठोर व्रत होते. ते ज्या त्या काळात जे बनवले होते त्यावेळची गरज असावं, त्यांची आज काही आवश्यकता नसतानाही ते निर्माण करणं आणि मग पाळणं ही आवश्यकता नाही, सोडून दिले. देवळात पालखी समोर भृंगी घराण्यातली लोक नृत्य गायन करत होते. पालखी त्याच्याकरता मंदिराभोवतीने जेव्हा पालखी प्रदक्षिणा करते दर सोमवारी, त्यावेळी पालखी समोर गाणाऱ्यांनाही जमीन आहे, पालखी वाहणाऱ्यांनाही जमीन आहे, वाजंत्र्यांनाही जमीन आहे. आणि नृत्य गायन करण्याकरता मंदिरात सुद्धा नृत्य गायन करत होते प्रत्येक सोमवारी. महाराजांच्या लक्षात आलं, देवाला माणसं येत नाही, ही नृत्य आणि गायन नृत्य बघायला येतात. कारण महिला नृत्य करायची, ते सुंदर डान्स बघायला लोक यायला लागली, देवाला नाहीये. की त्यावेळी देवासमोर नृत्य गायन हे सर्वही अर्पण करण्याकरता होत आहे. आता ही हळूहळू काळांतराने बदललं आणि आता देव राहिला बाजूला आणि लोक हे अत्यंत कुत्सित विचारांनी इथे येत असतील तर हे नको म्हणून हे ते बंद करून टाकले. आणि जेव्हा मठात वार्षिक उत्सवाला अनेक साधू येत होते, त्या साधू संतांची पाद पूजा करून त्यांचे पाय धुवून त्यांना मठावर वाजत गाजत आणायची परंपरा होती. महाराजांनी बघितलं की साधू सन्मानास योग्य आहे, ते जरूर आणायला पाहिजे, पण त्यात बरीचशी गांजा पिणारी, दारू पिणारी जेव्हा दिसले तेव्हा स्वामीजी महाराज म्हटले की नाही, कसंही असले तरी समाज स्वीकारते असं होता कामा नये. की साधू असं असायला पाहिजे की ज्यांची जीवन मूल्य इतरांना अनुकरणीय असायला हवं. आणि ही जी व्यसनं करणारी आणि असभ्य वागणारी हे साधुत्वाच्या खाली असं खपता कामा नये, असं खपून घेता कामा नये. महाराजांनी ती परंपरा बंद करून टाकली, हे योग्य नाही म्हणून. हा जिथे असेल तिथे त्या पंथ असतील, अघोरी पंथ असतील, त्या अघोरी पंथात केले तर तिथे क्षम्य असेल सर्वही. पण आपण आता इथे ग्रामीण भागात राहतो, लोकांना याच्यामुळे चुकीचा संदेश जाऊ नये. आम्हीच पूजा अर्चना करून त्यांना वाजत गाजत आणतो म्हणजे ह्यांनी उद्या कोणाच्याही घरात जाऊन काहीही केले तर जबाबदार कोण त्याला. या अर्थाने अशा बऱ्याच गोष्टींना तिलांजली देऊन टाकली. म्हणून त्या काळात स्वामीजींवर बरीचशी समाजातली लोक बहिष्कार टाकण्याचे प्रयत्न करत होते. ही सगळी रूढी परंपरा सगळे सोडून देतायत, अमुक करतायत, तमुक करतायत. पण महाराज अत्यंत डोळस्थपणे सर्व गोष्टींकडे पाहणारे होते. म्हणून असं एक स्वच्छ शुद्ध आचरणाची एक परंपरा उभी करू शकले. आचार आणि विचाराने संपन्न असावं. शिष्यमंडळी बोले तैसे चाले त्याची वंदावे पाऊले असं म्हणत होते की सगळ्यांची स्वतःपासून इतरांच्याही सर्व आचरण असायला पाहिजे, असं असायला पाहिजे की दुसऱ्यांना वंदन करावं असं वाटलं पाहिजे. लाता घालावं असं वाटता कामा नये आपले आचरण बघून कोणालाही. म्हणून अशी क्रांतिकारी पाऊल त्यावेळी उचललेले होते. आणि त्यांचा एक स्वभाव होता की कोणी मठात आले प्रसाद घ्या जावं, प्रत्येकाला म्हणायचं प्रसाद घ्या जावं. पण खाली गेल्यानंतर प्रसाद मिळते की नाही मिळते ह्याची गॅरंटी नसायची. पण परत फिरताना दिसले प्रसाद घेतला का तुम्ही, पण नाही असं कोणी म्हणायचे धाडस करत नव्हते स्वामीजी महाराजांना. कारण त्यांना वाटायचं की हे स्वयंपाकघरात गेले जेवले असतील, पण स्वयंपाकघरातली माणसं सगळी चांगलीच असतात असंही नाही ना.
असंही नाही आहे. स्वयंपाकघरात काय निमित्त सांगतील, आत्ता नाही तासानी या, 2 तासांनी या, 2 वेळ आले की तिसऱ्या वेळी निघून जाईल माणूस. पण आलेले प्रत्येक व्यक्तीला म्हणत होते की प्रसाद घेऊन जा. हे त्यांचा स्वभाव आणि त्यांची परंपरा होती. आणि प्रत्येक व्यक्तीला भजन आरती करणं हे अनिवार्य असं सांगत होते ठासून, आणि स्वतःही करत होते. स्वामीजी महाराजांच्या जीवनातनं ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकायला पाहिजे. त्यांची आनंद साक्षात्कार असेल, जपानुष्ठान असेल, जेव्हा पूजा अर्चनाची वेळ असते, जेवढा वेळ गुणात्मक वेळ त्याच्याकरता देणं गरजेचे आहे. क्षणवादरू निजदनेन साकू, म्हणजे एक क्षण सुद्धा देवाची स्मरण पुरेशी आहे. एक क्षण नव्हे, अर्ध क्षण सुद्धा खऱ्या अर्थाने देवाची स्मरण आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही 2-2 तास जर जपमाळा ओढत राहिला तर त्याला स्वामीजी महाराज म्हणायचं, ज्याच्यामध्ये केवळ गात्रात्मक आहे, गुणात्मक नाही, तर ते कालापहरण असं या शब्दात प्रहार करत होते. लोकांना दाखवण्याकरता तुम्ही काय साधना करत असाल तर ही साधना म्हणजे कालापहरण आहे. समयाचा अपहरण करताय तुम्ही. अपहरण म्हणजे चोरी, कालापहरण म्हणजे काळाची चोरी करताय. आणि सर्वात किमतीचे मानवी जीवनात काय असेल तर तो काळ, समय. आणि त्या समयाचा चोरी करणे म्हणजे महापाप आहे असं म्हणत होते. आणि जे करायचं थोडा वेळ करा, पण मनापासून करा, आणि त्याच्यात गुणात्मक असू द्या ते. असं हे स्वामीजी महाराजांचं जीवनचर्या होती. आणि त्यांची हजरजबाबीपणा कोणालाही जवळपास राहणाऱ्यांना सुद्धा असा मुखावरच त्यांना बोलून दाखवत होते, हे असं असं करते आणि असं करणं योग्य नाही, असं करू नका, असं म्हणजे सूच्च असं कधी करत नव्हते की तोंडावरच सांगत होते. तो योग्य, तो योग्य, अयोग्य, तो अयोग्य असं सांगण्याची हिंमत त्यांच्याकडेच होती. त्यांच्यापेक्षा वयाने मोठे जरी कोणी आले, साधू महात्मा, त्यांना सुद्धा म्हणत होते, वयाने माणूस मोठं होत नाही कधीही. माणूस आचार आणि विचार दोन्हींचा संगम करणारा असेल तर तोच माणूस मोठा होतो, ही स्वामीजी महाराजांची धारणा होती. काय शिकावं, त्यांची काय चिंतन घ्यावं आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने, या अशी हजारो गोष्टी आहेत. बारकाव्याने त्यांच्या जीवनाकडे आपण जर पाहिला तर प्रत्येक गोष्ट वेद वाक्यासारख्या आहेत त्यांची, वेद वाक्यासारख्या. आणि कशावरही लोभ आणि मोह नव्हता. आजूबाजूला असणारी आम्ही कितीतरी लोभ मोह बाळगत होतो. कधी कधी स्वामीजी महाराजांकडे जे लोक असायची, स्वामीजी महाराजांवरच्या भक्तीपेक्षाही त्यांच्या इथे पडणारी संपत्तीसाठी होते. म्हणजे आम्ही जेव्हा जवळून पाहत होतो तेव्हा बरीच लोक त्या दक्षिणेवर लक्ष ठेवून असायची, पण महाराजांना त्यात कशात आसक्ती नसायची. कोण सांगितलं मोजून, हा एवढं होता, हा ठीक आहे, चांगल्या कामाला वापरा ते. कोण वापरतोय का स्वतःच्या नावावर नेऊन डिपॉझिट करतोय ह्याचा कधी विचार केला. आणि कोण जरी सांगितलं महाराजांनी तेवढं उचललंय, असू दे, त्याच्या नशिबात असेल, पण संन्यासाचा काय पचणार नाही, कधीतरी जाईल, त्याच्याबरोबर त्याचाही जाईल म्हणायचे. तात्पर्य असं की कुठल्याही गोष्टींची ममत्व, माया, मोह असं कधीच ठेवले नाही. आणि दाक्षिण्य, हे मोठे आहेत, हे छोटे आहेत, हे बाबा झुग्गीमध्ये राहतात, हे खूप मोठ्या 3 BHK मध्ये राहतात, ह्यांच्यात कधीही भेदभाव त्यांना कधीच दिसला नाही. कुठेही गेले तरी तेवढ्याच आनंदाने राहत होते. जेवढ्या श्रीमंतांच्या घरात त्यांना आनंद वाटत होता, तेवढीच आनंद गरिबांच्या घरात सुद्धा वाटत होता. आणि तोंड भरून कौतुक करायचे सगळ्यांचेच, आमचे शिष्य आहेत, हे असं आहे तसं आहे. कधी कधी प्रवचनातच सांगायचं, इतके कौतुक करायचे.
कधीही त्याच्याकरता दारिद्र्य बाळगत नव्हते. दुसऱ्यांची कौतुक करण्याकरता कधीही मनात दारिद्र्य नव्हतं. ही स्वामीजी महाराजांची वैशिष्ट्य होती. म्हणून त्यांचं जीवनच आमच्याकरता एक दीपस्तंभ आहे किंवा वेदांत आहे. त्यांनी काय उपदेश करावं यापेक्षा ते कसे जगले, त्यांच्या जीवनातली प्रत्येक घटना ही आमच्याकरता मार्गदर्शिका आहे. आणि 1906 त्यांचा जन्म तिथी धरला तर आज जवळजवळ 120 वर्ष होऊन आणखीन एक वर्ष किंवा जयंती निमित्ताने 121वा जयंती होत असावं बहुतेक. कधीही त्यांनी आयुष्यात कितवं काय मोजलेले नव्हते. ते कधी वाढदिवस करून घेत नव्हते. पण मुंबईकर मंडळींनी पहिल्यांदा त्यांचा 50वा केला. त्यावेळी अगदी बोटावर मोडणं इतकं माणसं होतं. त्याच्यानंतर कुठलेही वाढदिवस नव्हता. एकदम 75 केले. 75 नंतर मग माणसं वाढले तेव्हा दरवर्षी करायला लागले. हे तेही मुंबईवालेच करत होते. तिकडची लोक कोण धाडस करत नव्हते. आणि त्यावेळी त्यांची तुलाभार केली आणि चांदी बिंदी जी आली ती चांदीची त्यांनी काय केली, आपल्या गुरूंच्या प्रतिमेला फ्रेम बनवून त्याचा उपयोग मठासाठी नको म्हणाले. आपल्या गुरूंच्या सर्व पादुका बनवणं, चांदी बनवणं, फ्रेम बनवणं आणि काय तरी वस्तू त्याच्यातनं बनवले. पूजेची साहित्य, चौऱ्या बनवले, अमुक बनवले, सर्व बनवले. स्वतःला लालसा अभिलाषा कशात नव्हते. कधी कधी खूप साऱ्या अडचणी आल्या असतील पण तरीही ते कधीही व्यावहारिक स्वरूपात परमार्थाकडे पाहिले नाही. नाहीतर बरीच मंडळी परमार्थाचाच व्यापार करून टाकतात. आणि व्यापार केलेले लोकांची खूप आपण पाहतो. महाराजांनी परमार्थी तो राजदारी, परमार्थ नाही तो भिकारी या भावनेने, बाबा तुम्ही इथे येण्याकरता संपत्ती गिंपत्ती करता कोण येऊ नका, परमार्थी होण्याकरता या. आणि तुम्ही परमार्थी राहा, पैसे मागे लागते असं न मागे असं एक वाक्य म्हणत होते. हा, न मागे तया रमा होय दासी. जो मागत नाही ना दासी होऊन मागे लागते संपत्ती, लक्ष्मी असं म्हणत होते. हे त्यांच्या जीवनाचा अनुभव होता तो. आणि हे सगळ्यांच्याच अनुभव. ते म्हणायचं तुम्ही अपेक्षा करू नका, तुमची कर्तव्य करत जावं, पाठीमागून येते. मागितलं तर लांब पडते, न मागतो त्याच्या मागे लागते असं म्हणायचं. मी कधी मागितले बघा, एवढी कशी काय इथे गोळा झाली असं म्हणत होते. म्हणून ह्या एक एक वाक्यातनं आपण आपल्या जीवनाची एक एक बिंदू आपण कसं जगावं हे शोधलं पाहिजे. म्हणून या दिवशी सद्गुरू भगवंता चरणी आपल्या सर्वांची श्रद्धांजली हीच असायला पाहिजे की त्यांचे जीवन आमच्याकरता मार्गदर्शिका बनावं. आणि त्याच महाजनो येन गतच यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवेतरो जना. श्रेष्ठ लोक, ज्येष्ठ लोक किंवा महान लोक जे जे आचरण केले, यद्यदाचरति श्रेष्ठ, श्रेष्ठ लोक जे आचरण केले, तत्तदेवे इतरो जना, तीच इतर लोकांसाठी त्याच मार्गाने जाणं अपेक्षित असते. म्हणून महाजनो येन गतस्स पंथा. मोठी माणसं ज्या रस्त्याने गेले त्याच रस्त्याने आपणही चालायला पाहिजे असं म्हणतात. म्हणून स्वामीजी महाराजांचे चरणी आम्हा सर्वांनाही आपल्याच मार्गावर चालण्याची बुद्धी शक्ती देवो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. राजाधिराज सिद्धराम